सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आज विवो T2 प्रो या 5G मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग कशा पद्धतीने केली जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर सर्वप्रथम वरून स्क्रीन खाली ओढायची आणि लागलीच जे काही ॲप्लिकेशन आणि जे काही गोष्टी आहेत ते आपल्या समोर ओपन होतील. थोडंसं बाजूला सारा असे फंक्शन आहेत. यामध्येच सेकंड नंबरच्या 4 नंबरला स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी आपण दाबून धरू शकतोय आणि लागलीच पूर्ण सिस्टीम आहे. त्यामध्ये डिस्प्ले टच, ट्रॅजेक्टरी आणि रेकॉर्ड सिस्टीम, ऑडिओ, रेकॉर्ड मायक्रोफोन ऑडिओ असे काही किंवा मग पिक्चर्स क्वालिटी असे काही ऑप्शन्स आहेत. त्यामध्येच डिसेबल नोटिफिकेशन्स विल रेकॉर्डिंग असंही ऑप्शन आहे. म्हणजे आपला जे काही कोणतं हवं आहे, जे डिस्प्लेच्या टचिंगच्या बाबतीत असेल, रेकॉर्ड सिस्टीमच्या बाबतीत असेल किंवा मग मायक्रोफोन आपण शक्यतो यूज करतोय रेकॉर्डिंगच्या ऑडिओच्या संदर्भात ते असेल, ते ऑप्शन आहेत. आणि खाली तुम्ही थोडंसं या स्क्रीनवरती पाहू शकता कारण की माझे रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू आहे. एक स्टार्ट स्क्रीन रेकॉर्डिंग असं एक ऑप्शन आहे. त्याला जर का आपण टच केलं तर ऑटो रेकॉर्डिंग चालू होते आणि पाहू शकता तुम्ही वरती दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, सपोर्ट म्हणजे चालू आहे आपला रेकॉर्डिंग. स्क्रीन पण चालू आहे हे कारण आपला ऑलरेडी व्हिडिओ हा रेकॉर्ड होतोय विथ ऑडिओ सहित. तर अशा पद्धतीनं आपण रेकॉर्डिंग करू शकतोय. आणि लागलीच इथे एक पोल आहे बघा, सेकंड नंबरला एक ऑप्शन, त्याला टच केल्यानंतर रेकॉर्डिंग सेव्ह होते. चला परत असं काही नवीन गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी सविस्तर भेटूयात.